12वी बोर्डाची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा आजपासून सुरू होतीये। मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील हजारो शिक्षकांना निवडणूक कामाच्या प्रशिक्षणासाठी हजर राहावं लागलंय। त्यामुळे शिक्षक या परीक्षांना जाणार नसल्याचं कळतंय। तसंच या परीक्षा होणार की नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे। पुढच्या आठवड्यापासून 10वीच्याही प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांना सुरुवात होतेय। या परीक्षांवरतीही प्रश्नचिन्हच आहे। राज्य कनिष्ठ महाविद्यालय संघटनेनं परीक्षा पुढे ढकला किंवा शिक्षकांना निवडणुकीच्या कामातनं वगळा अशी मागणी केली आहे। मात्र या संदर्भात आपण योग्य त्या सूचना परीक्षा बोर्डाला केल्या असून तशी व्यवस्था बोर्डानं केली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी म्हटलंय। शिक्षकांना प्रॅक्टिकलची तारखामध्ये आलेल्या आहेत। त्याच्यानंतर प्रॅक्टिकल घेण्यासाठी बाहेर पण जावं लागतं आणि पुढे पाठीमागे आल्यानंतर कॉलेजची प्रॅक्टिकल्स त्यांना ती करावी लागतात। हे सर्व काम आम्ही राष्ट्रीय काम असल्यामुळे आम्ही हे आनंदाने करत आहोत। पण याच्यामध्ये आमची तारेवरची कसरत होते हे मात्र नक्की। आमचं कॉलेज मोठं आहे, विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे आणि त्या दिलेल्या 8-10 दिवसात ते सगळं टाइम टेबल बसवणं, आमच्या ट्रेनिंग जे इलेक्शनचं ट्रेनिंग आलंय त्याच्या अनुषंगाने हे सगळं टाइम टेबल बसवणं हे आम्हाला खूपच अवघड गेलंय। पण आम्ही केलंय। ही जी परीक्षा आम्हाला 25 तारखेपर्यंत पूर्ण करायची, त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये 20 तारीख ही आदल्या दिवशीचं कामाला जाणार, प्रत्यक्ष निवडणुकीचं काम आणि निवडणुकीचं काम करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत परीक्षा घेणं हे कठीण होणार आहे। त्यामुळे आम्हाला ही उपलब्ध वेळेमध्ये परीक्षा पूर्ण करून घ्यायची आहे। तर ही एक समस्या आहे की याच्यामध्ये आमची खूप तारेवरची कसरत होती।